आई पाणी दे ग बाई. काय पाणी दे, चारा दे, हे दे ते दे. बर नको देऊ, थांब आता. येऊ दे माझ्या पोरीला न जावायला. हाय नाही ते सगळं त्याला देऊन टाकते. मग बस लेक आल्यावर मी लेकेला वावर देईन. आम्ही काय करतो, रात दिवस काय करतो, दे घेच करतो ना. आता पाणी नाही दिलं तर लगेच पाणी नाही दिलं. सकाळ धरून काय करू राहिले, पाणी दे, अंक दे, फलानं दे, तमक दे. सगळं मीच करते ना, कोण करतय? नको बोलू ग बाई. मग गप मरून पडावा ना, का नुसतं दुसऱ्याला वैताग द्यावा. असं का? थांब आता मी हिची मजाच करते. बरी का गाई? काय झालं तुला? बरं नाही वाटत? कशाला आली काय माहिती, आग लावायला बाई. यांचं कमीच होते इथं. बरी तब्येत आता? हा कशाची बरी? चालायची. आजी हा तुला नारळ पाणी आणलं मी, किती का? आला का रे बाबा? हा असं. बरं आहे का तू? हा बरं आहे मी. घेईन थोड्या वेळाने घेते. हा सासूबाई काही लागला तर सांगत जा मग. हा हे तुला कळीचा नारायण उगा तेल घालायला नाही आलेला इथं. पाणी धरा, पाणी. मामी विनून आला का? नाही आला, फोन केलता मी. मी कालच आलो हॉस्टेलवरून. ते असं शेंडायला लागला कुत्रे मारीत. कधी आली मामा, कधी आले? आला कुत्र्या मारून. गोळ्या वगैरे घेतल्या त्या काही तू? कशाच्या गोळ्या बाई? कोण देत मला? सकाळी दिल्या ना, तर जेवल्या, गोळ्या खाल्ल्या. एखाद्या दोन काय भांडणं लावता. बरं काय डिलिव्हरी? अरे घर टाकलं एका दोन सांगा. सकाळी गोळ्या दिल्या तर ध्यान करत नाही. आई, मी आता तुझ्या प्रॉपर्टीत हिस्साच मागते, तेव्हा तुला ते सांभाळतील. हिस्सा? अरे आते, अरे तू गप्प बैस. अय तू कोणती पद्धत आहे बोलायची? पद्धत? हा अरे, काय? तुला पाहू दे रे. अय, तुझ्या आईने आग लावली, आता वावर घ्यायचं आणि नीट काना निघायचं. यासाठी खेळ पाडायला आलते तुम्ही. आमचं मरण एखादा निघा. निघा आपल्या आता वाद करू नका. चला तुम्हाला म्हणलं होतं वाद करू नका. निघा, वावर घ्यायचं आणि परत माझ्या दारात यायचं. कण निघायचं. आईकडे नाही बघायचं. बघू नको, निघ. चल निघ. आणि परत येऊ नको. यासाठी आलते ते तमाशा करायला माझे. हॅलो, अरे दादा, मी आईला भेटायला आले होते, पण तुझ्या बायकोनी पोरांनी ना आम्हाला हाकलून लावलं. ताई ताई मला माफ कर. तुला तर सारा माहिती आहे ना, त्या दोघांना पण माणसं सहन नाही. हा ए भाई रे, आज रक्षाबंधन आहे. माझी बहीण पण येऊ राहिली. माझ्या बहिणीने एकदा राख्या बांधून झाल्या का? तू पण आवर, आपण तुझ्या माहेरी जाऊ, तुझ्या भावाला राखी घेऊन. काही नको, तुमचा अपमान करतील ती. वहिनी, दादा कुठे गेला? गेला मसन वाटत. राखण बसलेले काय पण आज कस काय आले? राखीला नाही, काही नाही. आणि याला काय ववळणीला आले होय. एवढे दिवस नाही यायला भेटल्या ना आता आले. काल नातं तोडलं तर यावा नाही. एवढं विमान करत गेलवानी नाही राहावा. निल्लटवानी चालावत बाबा घेऊन. ए विनो, बघ कोण आलं. येळणा वखतच चालले भोकत.
ओ पप्पा भिकारी आले भिकारी अरे अरे काय रे म्हणजे अय आहे सर काय सर मरण वर का बा? आणि हो. चला 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 आणि अरे, आले लगेच तुमच्या दोन. घरी अय आहे अगं पप्पा लवकर शुद्धीवर येतील ना ग. अरे काही नाही होणार त्यांना तू काय चिंता करतो डॉक्टर आहे ना अरे काय झालं तुला तू असं मला घेऊ नको डॉक्टर मला किती आठवण काय निघ, निघ. दादाला भेटायचं अगं वहिनी आम्हाला दादाला भेटायचं नका भेटू जा बरं. अगं भेटू दे ना आता काय करते जा बाई जा आता बस झालं तुमच्या पायाचं आमचं वाटवं झालं नका मला वैताग देऊ अरे जाय तोय मुळे वाटव झालं आमचं. हॅलो अहो ऐका ना आम्ही ना दादाला भेटायला आलो होतो दवाखान्यामध्ये पण वहिनी आणि वेणू आहे ना आम्हाला भेटूनच देत नाही आम्हाला इथं पण दवाखान्यातून त्यांनी बाहेरच काढलं शांत राहा बरं आहे का तब्येत बरी आहे काळजी घ्या काय करतोय काय करू राहिली भेटू राहिलो काय काय करतो भेट राहिली झालं ना भेटून भेटले आता चला शांत राहा हे पहा मला वाटतं ना त्याच्या बहिणीने हिस्सा घेतला म्हणून तुमचा वाद सुरू झाला ना मग काय घेतला वास्तव कशाला काय घेतला? माहितीये का तुम्हाला काय? वास्तव काय माहितीये काय तिनं जरी हिस्सा घेतला असला तरी तिचा तो हक्क होता त्या हक्कामुळे तिनं तिचा हिस्सा घेतला परंतु वास्तवात बर का अमर तिनं जरी हिस्सा घेतला तरी तुझ्या मुलाच्या नावावर तिनं जमीन करून ठेवली माहितीये का तुम्हाला हे सगळे प्रकार यामुळे वाढत गेले पण तुम्ही आधी सांगायचं ना तुम्ही संधीच दिली नाही ना बोलायला तुम्ही तिचं तरी कधी ऐकून घेतलंय का मामा माफ कर. आता मला माफी नाही मागायची माफी कोणाची मागायची तुझ्या आत्याची आणि तुम्ही पण तुमच्या ननंदाची जा तिला घेऊन या पटकन चुकलंच होतं बाय माझं काय करता आता मला बी कळलं नाही काय चाललं कसं आहे बरं आहे का तू बरं आहे का तू काय झालं तुला ते रक्ताचं नातं आहे का ते प्रॉपर्टीसाठी तुला नाही सोडू शकत मी. बघ ना आता वहिनीला मी सांगत होते किती वेळची का दादांना भेटू दे आम्ही 2 तास झाली बाहेर बसलेलो आहे माहिती का अगं काकाचं पाहिलेलं आहे मी सगळ्यांचं पाहिलेलं आहे मला माझे नाते सोडायचे नाही मला माझे नाही पाहिजे. अगं मला वाद नको होता म्हणून प्रॉपर्टी एका मिनिटात तुझ्या नावावर करून टाकली होती पण ह्या मुलांना कोण सांगणार की नातं काय असतं बहीण भाऊ काय असतं शेवटी काही येत नाही फक्त नाते येतात सोबत. अरे अशा किती प्रॉपर्ट्या कमवू शकता तुमच्या रक्तात का दम नाही का कमवा पण नाते एकदा गेले तर पुन्हा येत नाही नाते जपा. चुकलंच माझं लागलं तर मी पदर पसरते पण मला माफ करावं माझ्याकडून खरंच चुकी झाली मी असं नाही करायला पाहिजे पण मी भावनेपोटी आत्या मामा राहुल खरंच चुकलं आमचं माफ करा आम्हाला.